इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी। 1st to 10th एडमिशन शुरू। 12 इमाम चौक, सोमवारपेट, सोलापुर। नमस्कार, मी सर्पमित्र मधुकर राठोड। मला थोड्या वेळापूर्वी मनगुळी गावातून अमोक्षित मंदिर येथे एक सर्प आढळल्याचे मला नारायण घंटे यांनी फोनवरून माहिती दिली। तर त्यांनी मला मोबाईलवर एक फोटो टाकला होता की हा साप कोणता आहे म्हणून। तर मी बघताक्षणी त्यांना म्हणलो की हा मण्यार जातीचा अत्यंत विषारी साप आहे। तर मी तात्काळ मनगुळी या ठिकाणी आलो आणि अमोक्षित मंदिरामध्ये येऊन पाणी केले असता मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये मण्यार जातीचा भारतातील प्रमुख 4 विषारी सापापैकी सर्वात टॉपचा असलेला हा अत्यंत विषारी मण्यार जातीचा साप आढळला। आशिया खंडामध्ये हा 4थ्या क्रमांकाचा विषारी साप आहे। आशिया खंडामध्ये हा 4थ्या क्रमांकाचा विषारी साप आहे। याचा विष एवढा जहाल आहे की नागाच्या विषापेक्षा बी 17 पट याचा विष खूप जहाल असतो। तर हा साप निशाचर असून फक्त रात्रीच्या वेळेस भक्ष्याच्या शोधामध्ये तो बाहेर पडतो। फक्त रात्रीच हा साप सर्रासपणे आढळतो, दिवसा हा साप क्वचितच आढळतो। हा निशाचर असल्या कारणाने हा फक्त रात्री आढळतो आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये हा सर्रासपणे आढळतो। आणि थंडीमुळे त्याला ना ऊब मिळवण्यासाठी तो घराकडे वळतो आणि आपल्या बिछाणामध्ये येऊन आश्रय घेण्याचा प्रयत्न करतो। तरी रात्री झोपताना किंवा शेतात हिंडताना हातामध्ये टॉर्च बॅटरी घेऊन व्यवस्थितरित्या आपण त्याची पाहणी करूनच आपण शेतामध्ये काम आणि घरामध्ये पण रात्रीच्या वेळेस जर बाहेर जर पडत असेल तर आपण हातामध्ये टॉर्च घेऊन बाहेर पडावं असं मी जाहीर आवाहन करतो। आता निघालेला जो मण्यार जातीचा साप आहे याचा अंदाज किती वर्षात किती फुटाचा? हा अंदाजे कमीत कमी 3.5 ते 3.5 फुटापर्यंत आहे। आणि यात अंदाजे वय म्हणजे ऍक्च्युअली वय माहित नाही मला, अंदाजे वय हा 3.5 ते 4 वर्षापर्यंत असेल, कारण का हा बिग साईज मध्ये आहे आणि हा क्वचितच रात्रीच्या वेळेस सर्रासपणे हा साप आढळतो। पण हा साप एवढा विषारी आहे की ह्याचा जर दंश झाला तर आपल्याला सिव्हिल शिवाय आपल्याला पर्याय नाही। आणि याचा दंश झाला तर कुठल्याही मांत्रिकाकडे किंवा जडीबुटी खाण्याचा कोणी प्रयत्न करू नका। सरळ सिव्हिल हॉस्पिटल येथे जावा, त्या ठिकाणी आपल्याला स्नेक अँटीव्हेनम उपलब्ध आहेत आणि आपला जीव वाचू शकतो। की साप चावला तर मृत्यू हा निश्चित आहे, असा कुठला साप चावला तरी मृत्यू हा निश्चित नसतो। फक्त वेळेवर उपचार जर मिळाला तर जीव वाचतो। त्याच्यामुळे सापाशी भिण्याची कारण नाही। कुठेही सर्प जर आढळला तर त्याला न मारता लांबून लक्ष ठेवून एका चांगल्या व सुज्ञ सर्पमित्राशी संपर्क साधावा असं माझं आव्हान आहे।